जे काय अंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. नमस्कार, माझे नाव कुमारी वैष्णवी चौधरी. मी कॉर्पोरेट जॉब करते, इन्फोसिस नामक कंपनीमध्ये कार्यरत आहे. मॅडमला मी 2024 5 ऑगस्ट पासूनच्या बॅच पासून मी मॅमला जॉईन केलं. कसं असतं माहितीये का, तुम्ही तुमचं आयुष्य निरंतर जगत आहात, नुसतं जगतच आहात आणि जगता जगता कुठल्या अडचणींचा तुम्हाला सामना करायला लागतो किंवा कुठलं काय तुम्हाला सोसायला लागतं हे कधी कधी तुमच्या मनापर्यंतच राहतं. इवन तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या किंवा मित्रांच्याही खूप क्लोज असला तरी ते तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर करू शकत नाही. अशी काहीशी ती गंमत असते तुमचं आयुष्य जगतानाची. तशीच काहीशी जर्नी माझी सुद्धा. आता वय वर्ष 12, या वर्षापासनं मी सातत्याने मागच्या या 2024 ऑगस्ट पर्यंत औषधांनी ग्रासलेले होते. आता तुम्ही म्हणाल कसं, तर कसं असतं की मासिक पाळी हा जो महिलांना होणारा एक नैसर्गिक प्रक्रिया आहे बेसिकली, ती माझी सुरळीत नव्हती. मला जवळजवळ 2-3 महिने इतका रक्तस्राव असायचा. नाना प्रकारची औषधं घेतली, बरंच काही केलं, पण ते काही जाग्यावर येणार. 2024 मध्ये ऑगस्टमध्ये मला डेंग्यूने ग्रासलं. त्यावेळेला माझ्या आत्या सौ प्रिया गडू, ज्या मॅमला जोडलेल्या आहेत, त्यांनी मला म्हटलं एकदा करून बघ, तुझी जी काही दिनचर्या आहे ती जाग्यावर आणून बघ. आणि बीइंग यंगस्टर कसं असतं की कोणी तुम्हाला कितीही ठोकपीट करून सांगितलं ना तरी तुम्हाला ते लक्षात येत नाही जोपर्यंत तुम्ही ते आत्मसात करत नाही. आता इथे खूप सगळे पालक आले, मी त्यांना इतकीच विनंती करेन की तुमच्या मुलांना घरी जाऊन सांगा की एकदा सकाळी उठून बघ, बसून बघ, ध्यान करून बघ, काहीतरी बदल घडतो आणि हे तुझं तुला कळेल. आणि तसंच काहीच माझ्यासोबत झालं. पहिले 3 दिवसाचा तो कोर्स केला आणि त्यानंतर मग 1 महिन्याचा पूर्ण कोर्स करून मी मॅमशी जोडले गेले. आता कसं झालं की जी गोष्ट 1-2 महिना थांबायची नाही, तुम्ही सगळ्या प्रामुख्याने इथे जास्त महिला आहेत त्यांना लक्षात येत असेल की बॉडी किती ड्रेन होऊन जाते यावेळेला. तुम्ही मानसिकतेने खूप खचून जाता. ती गोष्ट माझी त्या 3 दिवसात आपोआप थांबली. अहो एक सुद्धा गोळी न घेता जेव्हा की 12 24 गोळ्या मला लागायचा, तो रक्तस्राव थांबायचा. आहे की गंमत नाही आहे हा, खरंच कमाल आहे मॅम तुमचा. मी खूप खूप ऋणी आहे त्यासाठी तुमची आणि आभार मानते. सोबत मी माझ्या आत्यांचाही तेवढंच आभार मानते की त्या तुमच्याशी जोडल्या, त्याच्यामुळे मी तुमच्याशी जोडले गेले. कसं असतं की कवी गोखले आहेत, ते म्हणतात की पुसणारा जर कोणी असेल तर डोळे भरून येण्यात अर्थ आहे, नाहीतर हे जीवनही व्यर्थ आहे. आणि अशाच काहीशा तुम्ही आम्हा सर्वांसाठी आहात. बघा, कबुतराला गरुडाचं पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेळ हे रक्तातच असावं लागतं आणि ते रक्त आपल्या सर्वांच्या ढंगांमध्ये पुरवलं आहे सोल ऊर्जाने आणि मॅम तुम्ही. सरतेशेवटी वर्ग 10वी मध्ये असताना एक आम्हाला संस्कृतमध्ये गुरुबद्दलची एक कविता होती. ती म्हणते, ती तुम्हाला समर्पित करते आणि म्हणते, आणि आम्हा सर्वांच्या वतीने असावी ती कदाचित, की गुरुचरणाभ्याम सदा वंदनम कदापि मा भूतते विस्मरणम ज्ञान तेजसो महान निरिस्व दया घनस्व तपो निरिस्व अनीश शिष्य हितस्य चिंतनम गुरुचरणाभ्याम सदा वंदनम. कुंभकारस्व मृत्तिकाहं मूर्तिकारस्व पाषाणोहं तव हस्ताभ्यां मम निर्वाणं कदापि मा भूतते विस्मरणं गुरुचरणाभ्यां सदा वंदनम गुरुचरणाभ्यां सदा वंदनम. आपण सर्वांनी, जसं प्रिया मॅमनी म्हटलं तसं आपण सगळ्यांनी आपल्या सर्वांसाठी टाळ्या वाजवल्या. माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी मिळून मॅमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या. कदाचित लहान थोडी मोठा काळ घेतला असू शकते, त्याबद्दल काही चुकलं मागलं असेल तर तुमची माफी मागते आणि इथेच थांबते. खूप खूप धन्यवाद.